पाहतो दुसरीकडे आपल्या राज्य शासनाच्या जवळ 1,10,000 अंगणवाडी आहेत आणि त्या सिमिलर आहेत. या अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविकांच्या पगाराची काय परिस्थिती आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहे. बिचाऱ्या कायम आंदोलन करत असतात. पण प्रश्नाचं उत्तर ऐकल्यानंतर 1-2 मिनिटं प्रवीणजी देणार आहेत संधी. विक्रम एक मिनिट. तू बाजूला बोलले की गडबड होते हो. हा तर माझा मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे. मंत्री महोदय, आपण सांगितलं की जवळजवळ 12,733 ह्या प्री प्रायमरी प्रायव्हेट स्कूल्स आहेत. एकीकडे आपण हे पाहतो दुसरीकडे आपल्या राज्य शासनाच्या जवळ 1,10,000 अंगणवाडी आहेत आणि त्या सिमिलर आहेत. या अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविकांच्या पगाराची काय परिस्थिती आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहे. बिचाऱ्या कायम आंदोलन करत असतात. पण ह्या प्री स्कूलची फी जर पाहिली अध्यक्ष महोदय तर ह्या फीला कुठेही मॉनिटरिंग नाही, कारण याचं रजिस्ट्रेशनच आपल्याकडे होत नाही. दुसरं, आता आपण बोलताना सांगितलं की आम्ही एंट्रन्स परीक्षेवरती बंधनं आणणार आहोत. अध्यक्ष महोदय, या राज्यातल्या सगळ्या प्रायव्हेट स्कूल्स त्यांच्याकडे बालवाडीपासून एंट्रन्स परीक्षा आहे आणि अलीकडच्या परिस्थितीला ते विद्यार्थीच नाही तर पालकांच्या सुद्धा एंट्रन्स परीक्षा त्यांना द्यावे लागतात. माझी 4.5 वर्षाची मुलगी आहे, ती आता प्री स्कूलमध्ये जाते, प्रायव्हेट स्कूलमध्ये जाते. आज तिला अल्फाबेट्स वाचता येतात, नंबर्स वाचता येतात, वर्ड सुद्धा वाचायला ते शिकवतात आहेत. इतकं शिक्षण जर प्री स्कूल प्रायव्हेटमध्ये देतात तर आपण शासकीय अंगणवाड्यांसाठी काही नियम ह्या संदर्भातले आणणार आहोत का? कारण ही स्पर्धेमध्ये खूप मोठी डिस्पॅरिटी होते. अंगणवाडींमध्ये आपण आज पोषण आहारावरती जोर देतोय आणि इकडे प्रायव्हेट स्कूल शिक्षणामध्ये इतक्या जर अग्रेसर होणार असतील तर भविष्यामध्ये आपण 8वी पर्यंत परीक्षा सुद्धा घेत नाहीत अध्यक्ष महोदय. तर याच्यावरती आपल्याला खऱ्या अर्थाने कुठेतरी मॉनिटरिंग आणावं लागणार आहे. एक तर डिस्पॅरिटी कंट्रोल करायची, म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्रायव्हेटची क्वालिटी खाली आणायची आहे. आपण आपली अपग्रेड करू शकतो का? किंवा हे मॉनिटरिंग कशा पद्धतीने करता येईल? कारण मुलांवरती जो पियर प्रेशर तयार होतोय. आज 6वीचं आपण पहिल्या वर्षाचं ॲडमिशन प्रोसेस ठेवली आहे फर्स्ट स्टँडर्डचं, पण अनेक जे IB स्कूल्स आहेत तिथे आजही फर्स्ट इयरचं पहिलीचं ॲडमिशन हे 6 वर्षाचा राज्य शासनाचा आणि केंद्र सरकारचा नियम अजूनही पाळला जात नाही. हे सुद्धा काही अनुभव पाहायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की आता मदर टॉडलर्सपासूनच प्री स्कूल सुरू होतात. माझी आपल्या मार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की हा नियम आपण जो आणणार आहोत रजिस्ट्रेशनचा, हा लवकरात लवकर म्हणजे कधीपर्यंत आणणार आहोत? कारण याच्यात उत्तरात म्हणलं की हा प्रश्न उद्भवल्यामुळे आम्ही विचाराधीन आहोत. म्हणजे आज तुम्ही विचाराधीन आहात तर उद्या हे सेशन संपल्यानंतर किती काळामध्ये हे रजिस्ट्रेशन पोर्टल आपण अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण विधानसभेत प्रत्येक वेळेस अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मानधनवाढ असू द्या, FRS बाबत असू द्या, THR बाबत असू दे, हे प्रश्न उभारले जातात व त्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातं. प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविका ताईंना आंदोलन का पुकारावं लागतं? कारण महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविका ताईंना मानधन आहे ते चांगल्या पद्धतीने मिळावे ह्यासाठी नक्कीच इथे प्रत्येक वेळेस आंदोलन पुकारावं लागतं. कोणत्याही सहज पद्धतीने अंगणवाडी सेविका ताईंच्या पदरात जे काही त्यांच्यासाठी लढावं लागतं, जे काही बेनिफिट्स असतील, जे काही निधी असतील ते लागू होत नाही. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. निर्णय होईपर्यंत दरमहा किमान 30,000 रुपये मानधन देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर योजनाबाह्य कामांचा बोजा टाकू नये. तसेच FRS प्रणाली अंतर्गत सुरू असलेल्या जाचक काम बंद करावे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कामगाराविरोधी जे काही नवीन 4 श्रमसहित रद्द करून जुने कामगार कायदे पुन्हा लागू करावेत, या प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारीच्या संघाच्या वतीने प्रत्येक वेळेस मोर्चे काढावे लागतात. हे जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे अंगणवाडी सेविका ताईंनो, या तुम्ही जे काही मोर्चे आहेत तुम्ही काढले आहेत त्याने नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण जे काही जाचक कामं आहेत किंवा केंद्र सरकारने लागू केलेली कामगारांविरोधी नवीन 4 श्रम असू द्या किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जे काही मानधनीबाबत आहे, प्रत्येक वेळेस विधानसभेत इथे जे विधानसभेत चर्चा केली जाते, परंतु त्यावरती उपाय मात्र खूप कमी पद्धतीने निघतात. अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि अर्धा वेळ परिचारिका आदी विविध नावांची सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या खूप साऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी सुद्धा दिले आहे. त्यानुसार जे काही जिल्हे आहेत त्यांच्या जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांचे आणि नियुक्तीचे करणारे योगदान मिळून जवळपास तुम्ही पाहू शकता 1,084 कोटी 13 लाख रुपये येत्या 60 दिवसात जमा होणार, हे सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे. परंतु काय झालेले की अंगणवाडी सेविका ताईंना मोर्चा केल्याशिवाय किंवा कोणतेही आंदोलन पुकारल्याशिवाय त्यांचे कामं पूर्ण होत नाहीत. कारण त्यांना कोणीही सिरियस घेत नाही का असं वाटतं की
जे काही मोर्चा जोरदार घोषणाबाजी करतात, त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस उन्हातान्हात मोठ्या संख्येने तिथे उपलब्ध राहतात, त्या मोर्चामध्ये सहभागी होतात. FRS बंद करा, योजनाबाह्य कामे नको, शासकीय दर्जा द्या, अशा घोषणाची परिसर दणाणून जातात. त्याच्यामुळे जे अंगणवाडी सेविकाताई आहे किंवा जे काही अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण विधानसभेत सुद्धा आता नक्की चर्चा होत आहेत व महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे सुद्धा यावरती उपाय काढणार हे सुद्धा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. महत्त्वपूर्ण अंगणवाडी सेविकाताईंसाठी अपडेट असणार आहे, त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तुमचं मत काय असणार आहे नक्कीच कमेंट करा. तुम्हाला सुद्धा FRSमुळे किंवा जे काही THRमुळे योजनाबाह्य कामासाठी त्रास होत असेल तर नक्कीच सांगायचं आहे, कारण अंगणवाडी सेविकाताई बोलल्या नाही तर त्यांचं मत कुठे जाणून घ्यायचं, त्यांचं मत कोण जाणून घेणार आहे व त्यांच्यासाठी नक्कीच कोण उभारणार आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच अंगणवाडी सेविकाताईंनो सबस्क्राईब करायचं आहे. फेसबुक पेजला आपल्या फॉलो करायचं आहे. धन्यवाद.